अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या हिवरखेड पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील संवेदनशील अडगाव येथे सर्व प्रकारचे अवैध धंदे खुलेआम जोमात सुरू असतात। यापूर्वी हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत विविध अवैध धंद्यांवर पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकाने यशस्वी आणि मोठ्या कारवाया केलेल्या आहेत। 10 सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाला खात्रीदायक माहिती मिळाली की अडगाव येथील 28 वर्षीय अक्रम खान हशमत खान हा अवैधरित्या विनापरवाना महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा पान मसाला बाळगून विक्री करीत आहे। अशी विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून विशेष पथकाने आरोपीच्या घरी सापळा रचून धाड मारली असता त्याच्या घरातून विमल, वाह, पानबहार, दबंग अशा प्रकारच्या विविध कंपन्यांचे गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू इत्यादींचा मोठा साठा जप्त करण्यात आला। जप्त केलेल्या गुटख्याची आणि प्रतिबंधक साहित्यांची एकूण किंमत तब्बल 2,17,550 रुपये इतकी आहे। आरोपी अक्रम खान हशमत खान याला पथकाने रंगेहात ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून हिवरखेड पोलीस स्टेशन येथे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। सदरची धाडसी कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलिंद कुमार बहारकर अकोला आणि त्यांच्या पथकाने केली आहे। अडगाव येथे एक कुख्यात गुटखा माफिया असून संपूर्ण अकोट आणि तेल्हारा तालुक्यात त्याची दहशत असून तो भाईगिरी करून गुटख्याचा ठोक व्यवसाय करतो। एवढेच नव्हे तर सामान्य नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे, दादागिरी करणे हे त्याचे नित्याचेच उपक्रम आहेत। 2 दिवसांपूर्वी एका छोट्या गावातील युवकाला त्या गुटख्या माफियाने आपल्या साथीदारांसह अत्यंत क्रूरतेने मारहाण केली आणि पोलिसात तक्रार केल्यास परिणामी भोगण्याची धमकी दिल्याने त्या युवकाने भीतीपोटी तक्रार देण्याचे टाळले असल्याची सुद्धा चर्चा आहे। ही माहिती गुप्त सूत्रांकडून विशेष पथकाला मिळाली असल्याचे बोलले जात आहे। आजची कारवाई त्यांच्याशी निगडीत असल्याची चर्चा आहे, परंतु अडगावच्या त्या मुख्य माफियाची दादागिरी आणि माज उतरविल्याशिवाय आता विशेष पथक आणि पोलीस विभाग स्वस्थ बसणार नसल्याची माहिती अंतर्गत सूत्रांकडून मिळाली आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।